नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रहस्यमय कट्टा या चॅनलवर। आज मी तुम्हाला दिल्लीमधील एक अशा रहस्यमय घरातील म्हणजे मोठ्या बंगल्याची एक खरी आणि अंगावर काटा आणणारी गोष्ट सांगणार आहे। अंगावर काटा तर नक्की येईल आणि आज रात्री तुम्हाला झोप येणार नाही। तर मित्रांनो, ही गोष्ट आहे निशी नावाच्या एका मुलीची, तिच्या कुटुंबाची। वडिलांचं निधन जेव्हा झालं तेव्हा निशी, तिचा जुळा भाऊ निशांत आणि तिची 21 वर्षाची आत्या, तिचे काका, आजी आजोबा दिल्लीमध्ये एका मोठ्या अशा आलिशान या बंगल्यात ते राहायला गेले। मग नवीन बंगल्यात जेव्हा राहायला गेल्यानंतर त्यांना 2 वर्ष सगळं काही अगदी छान आणि सुरळीत चाललेलं दिसलं। पण 2 वर्ष जेव्हा ओलांडले त्यानंतर त्या घरामध्ये अशा काही भयानक घटना घडू लागल्या की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही। तर मित्रांनो, काय झालं, एक दिवस दुपारी निशी आणि तिचा भाऊ शाळेतून घरी आले होते। निशी बेडवर पडून आराम करत होती। मग अचानक निशांतची नजर दरवाजाकडे गेली। दरवाजाच्या जाळीतून एक अत्यंत भयानक चेहरा, पूर्णपणे जळलेली स्त्री, भूत हवेत तरंगत घराच्या दिशेने आली आणि ती थेट निशांतच्या पाठीमागे उभी राहिली। निशांत प्रचंड घाबरला। त्याने निशीला मागे न बघायला सांगितले। काही वेळाने ती भूत तिथून निघून गेली। ही भीती दूर करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याची 21 वर्षाची आत्या एक मस्तपणे प्लॅन करते। त्याने पांघरून घेऊन येतं, त्याला बारीक छिद्र करतात जेणेकरून ते बाहेरची घटना घडेल ते दिसेल। मग संध्याकाळी ठीक 5:30 वाजता त्या ठिकाणी निशी, निशांत आणि आत्या हे तिघे त्या चादरीमध्ये बसून त्या खोल्याच्या बाहेर बघू लागतात। तर त्यांना जळलेली ती स्त्री पुन्हा दिसते, ती खोलीत येते आणि नंतर बाहेर जाऊन त्या पायरीवर जाऊन बसते हे असं त्यांना दिसतं। मग काही दिवस गेल्यानंतर मोठ्या ते निशांतचे मोठे काका होते, ते रात्रीच्या वेळी तीच भयानक स्त्री दुसऱ्या मजल्यावर असलेले फ्रीज उघडून दही खाताना दिसली आणि ती काकांच्या एकदम अंगावर धावून आली। पण या घरचा सर्वात मोठा जीव घेणा फटका निशांतच्या आत्याला बसला। एका रात्री अचानक आत्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या। हॉस्पिटलमध्ये सर्व रिपोर्ट नॉर्मल असून अवघ्या 3 ते 4 दिवसात तिचे वजन 15 ते 20 किलोने कमी झाले। मग एक दुपारी आत्याने निशा आणि निशांतचे भूतासारखे दात काढून त्या दोघा पोरांना म्हटली की मी तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही। मग शेवटी घरात पवित्र प्रार्थना पाठ हे सर्व सुरू झाले। मग त्या दरम्यान ती आत्या आहे ती प्रचंड हिंस्र झाली आणि तिने तिचे रक्ताने उलट्या करून आपले प्राण तिथे सोडले। मग नंतर जेव्हा या जागेचा इतिहास तिने शोधला तेव्हा समजले की निशांतच्या ज्या बंगल्यात राहत होते, त्यांचा आलिशान एकदम बंगला होता, त्या बंगल्याच्या पूर्वी जो आधीचा मालक होता तो एकदम क्रूर होता आणि ते क्रूर माणसाचे कुटुंब तिथे राहत होते। त्या माणसाने आपल्या 21 वर्षाच्या मुलीला आणि मुलाला चाकूने कापून मारले होते। घरातील कामवाल्या महिला जी होती कामवाली, तिचा बी अत्यंत क्रूरपणे तिचा खून केला होता आणि शेवटी स्वतः ते गळफास घेऊन तिथे आत्महत्या केली होती। आणि ज्या आत्याच्या शरीरात जो आत्मा आला होता तोच आत्मा त्या 21 वर्षाच्या मुलीचा होता। मग या घटनेनंतर निशांतचे कुटुंब ते जो आलिशान बंगला होता तो सोडला आणि ते आपल्या गावी जाऊन राहिले। मित्रांनो, ही होती दिल्लीतील त्या आलिशान बंगल्याची थरार आणि सत्य घटना। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या रहस्यमय कट्टा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।